आजची जी घटना आहे आम्हाला सर्वांना चक्रावून सोडणारी घटना आहे. आता ही जी घटना घडली आहे कर्नाटक राज्यामध्ये घडलेली आहे. या ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे? 100 मृतदेह जमिनीत पुरले असल्याचा दावा एका माजी सफाई कर्मचाऱ्याने केलेला आहे. त्याच्यामुळं राज्यातच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली आहे. हे नेमकं प्रकरण काय? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी रघुनाथ कांबळे. टुडे मराठी रघु चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आता गेल्या 3-4 दिवसापासून या ठिकाणी बातम्या येत आहेत की कर्नाटक राज्यामधील एका धार्मिक स्थळावरती अत्यंत भयानक घटना घडलेली आहे. तर या धार्मिक स्थळामध्ये परिसरामध्ये 100 मृतदेह पुरले असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. आता हे प्रकरण कधी उघडीस आलं, केव्हा आलं, पोलीस लोक याच्यावरती काय ॲक्शन घेतात, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर एका सफाई कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये सर्व हकीकत या मंदिर परिसरातली सांगितली की या ठिकाणी बलात्कार करून, महिलांवरती लैंगिक अत्याचार करून, त्यांना ठार करून या मंदिर परिसरामध्ये मृतदेह पुरले जातात, गाडले जातात, अशी माहिती सफाई कर्मचाऱ्यांनी पोलीस लोकांना दिली. आणि तिथूनच या ठिकाणी आता तपासाची चक्र सध्या फिरवली जात आहेत. तर त्यानं सांगताना पोलीस लोकांना सांगितलं की 1998 पासून 2014 पर्यंत तो त्या ठिकाणी काम करत होता आणि काम करत असताना त्याला काही लैंगिक अत्याचार झालेल्या महिला, ठार केलेल्या, त्यांना गाडण्याचं काम या ठिकाणी मंदिर परिसरातील प्रशासकीय उच्च अधिकाऱ्यांनी त्याला दिलं. जर ते काम नाही केलं तर त्याच्यासोबत मारझोड व्हायची, त्याला मारायचे. त्यानं असं सांगितलं की 2010 साली या ठिकाणी एक शाळकरी मुलगी होती आणि त्या शाळकरी मुलीचा सुद्धा मृतदेह दप्तरासहित गाडण्यास सांगितलं. ही एक चक्रावून सांगणारी बातमी त्यानं पोलीस लोकांना दिली. या ठिकाणी एका महिलेवरती सुद्धा अत्याचार करण्यात आलं होतं आणि तिला सुद्धा असंच या ठिकाणी मृतदेह पुरण्यास सांगितले होते आणि पुरले सुद्धा असल्याचा दावा या सफाई कर्मचाऱ्याने केला आहे. त्याच्यानंतर सफाई जो कर्मचारी आता ज्यानं पोलीस लोकांना सांगितलं अशी ही घटना, त्याच्याच नातेवाईकामधील एका महिलेसोबत सुद्धा असा प्रसंग ओढवला होता. त्याच्यानंतर त्यानं 2014 साली हे धार्मिक स्थळ सोडायचा निर्णय घेतला आणि तो तिथून निघून गेला. कारण की त्याच्या जीवाला धोका होता. त्याला सर्व या ठिकाणची माहिती होती की या धार्मिक स्थळामध्ये काय काय होत आहे, मंदिर परिसरामध्ये काय काय होत आहे, ही सर्व माहिती त्याला होती. त्याच्या जीवाला धोका असल्यामुळं त्यानं बाहेरच्या राज्यामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्यानं नाव बदलून राहू लागला. आता एक दिवस असं झालं त्या सफाई कर्मचाऱ्याला की 1998 पासून 2014 पर्यंत तो त्या ठिकाणी होता. त्याच्यानंतर 10 वर्ष तो दुसरीकडे राहिला. पण त्याच्या मनामध्ये एक भीती सतावत होती की आपण या मंजुनाथ मंदिर परिसरामधील काही जी घटना घडलेल्या आहेत, या घटना आपण उजागर करूया, तोपर्यंत आपल्या मनाला शांती मिळणार नाही. त्याला झोप येत नव्हती. हे प्रकरण त्याच्या समोर झालेलं होतं, पण तो इतक्या दिवस शांत बसला होता. त्याला आता राहवना गेलं की त्यानं ताबडतोब पोलीस स्टेशन या ठिकाणी गाठलं आणि या मंदिर परिसरातील सर्व माहिती त्यांनी पोलीस लोकांना दिली. ही माहिती पोलीस लोकांना देताच पोलीस लोक सुद्धा या ठिकाणी चक्रावून गेलेले आहेत की हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे आणि अशा ठिकाणी अशा ज्या घटना घडलेल्या आहेत, यामुळं पोलीस लोक सुद्धा हैराण झालेले आहेत. आता पोलीस तपास या ठिकाणी चालू आहे. हे मॅटर कोर्टामध्ये सुद्धा गेलेलं आहे. हे प्रकरण त्या ठिकाणी सुद्धा उचलून धरलेलं आहे. आता पाहावं लागणार आहे की याच्यावरती आता काय ॲक्शन होणार आहे. का पोलीस लोक जाऊन
ज्या माणसानं, ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी पोलीस लोकांना सांगितलं आहे की या ठिकाणी मृतदेह आहेत, तर त्या ठिकाणी मृतदेह बघण्यासाठी किंवा उकरण्यासाठी पोलीस लोक जातील का? त्याच्यानंतर याचा तपास पुढे कसा होणार आहे, काय होणार आहे, पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण नेहमी सतर्क आणि सावध राहावे. भेटूया पुढील नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.